स्वराज्याचे जनक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांना ज्यांनी सर्वप्रथम शिक्षणाचे द्वार खुले करून दिले आणि स्त्री शिक्षणाचे प्रणेते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, तसेच बहुजनांना सर्वप्रथम ज्यांनी आरक्षण खुले करून दिले असे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांची माफ करा आपण केव्हापासून बसलेले आहे आणि थोडासा उशीर झाला कार्यक्रमाला, तसेच ज्यांची जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी केली अशा त्यागमाता रमाई यांच्या जयंती निमित्त आपण या गंजारा या गावी वंचित बहुजन महिला आघाडीची ग्राम शाखा स्थापन केली आणि त्याचे उद्घाटन झालेले आहे असे मी जाहीर करते। तसेच आज या म्हणजे पूर्ण 100 महिलांचे नाव आहे, काही थोडक्यात नाव मी घेते। यांच्या अध्यक्ष आहे करुणा लांडगे, कुसुम शेकोकार, नंदा लांडगे, सूर्यकांता लांडगे, कांता इंगळे, सुनीता इंगळे, अर्चना इंगळे, पार्वता शेकोकार, कांता तायडे, निर्मला इंगळे, संगीता इंगळे, अम्रपाली तायडे, विशाल लांडगे, अनिता नितोने, मनीषा इंगळे, वंदना लांडगे, कांता वानखेडे, ज्यांची नावं आलेली नाहीत त्यांचे नाव घेतली आहे असे समजा। तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्ह्याचे सचिव आदरणीय अजाबरावजी भोजने सर, ॲडव्होकेट अजाबरावजी भोजने सर, तसेच माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या बरोबर सावलीसारख्या असणाऱ्या जिल्हा उपाध्यक्ष सुमनबाई थाटे, निर्मलाजी लांडगे आणि त्र्यंबकजी लांडगे आणि उत्कृष्ट असं संचालन करत असलेले कडुबा नितोने आणि उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि माझे बंधू आणि वडील बंधू असे सर्वांना मी जय भीम जय शिवराय करते। आपण 4 वाजेपासून तर आता 7 वाजले बहुतेक है ना, 5 तास झाले आपण या कार्यक्रमासाठी सज्ज आहात। एवढ्या चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आणि उत्कृष्ट अशी पाटी लावली आणि त्याचं उत्कृष्ट असं आयोजन आपण सर्वांनी केलं त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करते आणि स्वागत करते। बघा, बऱ्याचशा महिलांमध्ये एक प्रश्न होता की ग्राम शाखा म्हणजे काय है ना, ग्राम शाखा ही काय कार्य करते, बरोबर आहे। तर ग्राम शाखा ही जी आहे या ग्राम शाखेचं मुख्य जे कार्य आहे ते म्हणजे इथला प्रत्येक वंचित समाज, आपल्या गावचा प्रत्येक वंचित समाज आतापर्यंत जे लोक प्रस्थापित पक्ष ज्यांनी वंचितांना दूर ठेवून सत्ता भोगली या महाराष्ट्रामध्ये गेल्या स्वातंत्र्यापासून आपण बघत आहोत की 59 घराण्या सोडून
यांनी कधीही कुणाला समोर आणलं नाही. त्याचाच पोरगा त्याचीच आजी आजी झाली की आजोबा झाला की मुलगा झाला की त्याची बायको झाली की लगेच त्याची मुलगी. याच्या व्यतिरिक्त यांनी कुणालाही आमदार खासदार केलेलं नाही. आणि जो काही समाज इथं वंचित राहिलेला आहे, म्हणजे चांभार असो, कुंभार असो, माडी असो, धनगर असो, मुस्लिम असो आणि कुणबी जात म्हणजे ओबीसी मधून ज्या छोट्या छोट्या जाती येतात, मायक्रो ओबीसी मधून त्याच्याही पेक्षा छोट्या जाती येतात, तसेच एसटी मध्ये ज्या जाती येतात, तसेच आदिवासी समाजामध्ये बऱ्याचशा जाती येतात आणि व्हीजेटी मध्ये बऱ्याचशा जाती येतात. या सर्व जातींना आतापर्यंत प्रस्थापित एकाही पक्षानं उमेदवारी दिलेली नाही. आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी, तुम्ही 2019चा त्यांचा पूर्ण डाटा बघा. 2019च्या पूर्ण उमेदवारीचा डाटा बघा की त्यांनी प्रत्येक समाजाला घेऊन अमरावती असेल, सोलापूर असेल, पूर्ण महाराष्ट्राच्या आपण 288 जागा 2019च्या निवडणुकीमध्ये लढलो होतो. आणि त्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांनी पहिल्यांदा एक पक्ष म्हणून जे काही प्रस्थापित पक्ष असतील त्यांना त्यांची विचारसरणी बाजूला सारून सर्व जो वंचित घटक आहे इथला, जो ज्यांनी आतापर्यंत सत्ता काय आहे ते दूर दूर पर्यंत चाकलेली नाही, अशा सर्व मायक्रो म्हणजे लहान लहान छोट्या छोट्या जातींना घेऊन या छोट्या जातींना सुद्धा उमेदवारी दिली आणि त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून दिले. कारण बाळासाहेबांचं एकच स्वप्न आहे, जसं बाळासाहेब आंबेडकर हा एक मोठा ब्रँड आहे, बरोबर आहे. विश्वामध्ये आंबेडकर हा असा ब्रँड आहे की जर बाळासाहेबांनी असा विचार केला की त्यांना राष्ट्रपती व्हायचंय, मुख्यमंत्री व्हायचंय, तर ते कधीही एकटे होऊ शकतात. एकटे म्हणजे त्यांना कोणाची गरज नाही. पण बाळासाहेब काय म्हणतात की मला तुमची भीक नको. बाळासाहेबांचं ब्रीद वाक्य आहे, भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची. आणि या ब्रीद वाक्यानुसार बाळासाहेब कधीही कुणासमोरही झुकत नाही. ती कुणाच्या बळावर झुकत नाही, तर आपल्या सर्वांच्या बळावर ते झुकत नाही. मी तुम्हाला ग्राम शाखेची कार्य सांगत होती. ग्राम शाखा कोणती कार्य करते? या गावामध्ये सर्व जो समाज आहे तो सर्व समाज हा या ग्राम शाखेमध्ये असला पाहिजे. कारण बाळासाहेबांचं स्वप्नच आहे की मी इथल्या मुस्लिम असो, मायक्रो ओबीसी असो, इथला आदिवासी असो की इथला व्हीजेटी असो, या प्रत्येकाला मी वर उचलल्याशिवाय राहणार नाही, त्यांचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या गावचा प्रत्येक समाज या शाखेमध्ये असला पाहिजे. दुसरी गोष्ट, या ग्राम शाखेने हे विचार केला पाहिजे की आपल्या गावामध्ये वंचितला किती मतदान आहे, या गावाची मतदान संख्या किती आहे आणि याच्यापैकी कोणत्या समाजाचं मतदान हे वंचितला आहे याची नोंदणी करून ठेवणे. तिसरी गोष्ट, इथल्या तुमच्या गावामध्ये किती बूथ कमिटी आहे? मला वाटतं 3 असतील, है ना. तर त्या 3 बूथ कमिट्यावर 3 कमिट्या नेमणे, बूथ कमिटी नेमणे हे ग्राम शाखेचं कार्य आहे. पुन्हा तुम्हाला निवडणुकीच्या आदल्या दिवशी तुमच्या जवळ ज्या चिठ्ठ्या येतात त्या चिठ्ठ्या तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं, तुमच्या नावाच्या सहित आणि तुमच्या नंबरच्या सहित हे
त्या चिठ्ठ्या तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम हे ग्राम शाखेचं आहे. कुणाचं आहे? ग्राम शाखेचं आहे. तसेच मतदानाच्या दिवशी सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे आपण जे नोंद करून ठेवलेली आहे की वंचितला किती मतदान आपल्या गावचं आहे आणि ते पक्क्यापैकी आहे. म्हणून जे लोक मतदानाच्या दिवशी बाहेर गावी जात असतील तर त्या लोकांना घरी बोलवून आणणे. दुसरी गोष्ट, इथलं जे मतदान आहे म्हणजे एखादा म्हातारा माणूस असेल, एखादा आजारी माणूस असेल, एखादा त्याला चालता येत नसेल, तर अशा व्यक्तीला मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याचं काम हे ग्राम शाखेचं असतं. बरोबर आहे? म्हणजे प्रत्येक घरी जाऊन, कोणी शेतात गेलेला असेल, कोणी गावाला गेलेला असेल, कोणी बाजारात गेलेला असेल, है ना, तर हे सगळं बघण्याचं काम म्हणजे जसं आपल्या घरी लग्न असतं तेव्हा कोणी जेवण केलं की नाही केलं हे तुम्ही प्रत्येक व्यक्ती बघत असतात, तसं तुम्हाला हे बघणं आवश्यक आहे की इथलं जे कार्य आहे हे ग्राम शाखेचं कार्य तुम्हाला करायचं आहे. तसेच इथला जो वंचित समाज आहे या वंचित समाजाला आपल्याला वर उचलायचं आहे. म्हणजे आपण आपल्यावर म्हणजेच बाळासाहेब आंबेडकरांवर सर्व समाजाचा विश्वास आहे. म्हणूनच बाळासाहेबांनी मागच्याच वर्षी सांगून ठेवलं होतं की आज जे घडलं ते मागच्या वर्षी बाळासाहेबांनी सांगून ठेवलं होतं की काँग्रेसचे बडे नेते हे बीजेपी मध्ये जातील आणि ज्यांनी आपल्याला बी टीम म्हणून हिणवलं तेच आज बीजेपीच्या घरात जाऊन बसलेले आहेत. बरोबर आहे? आणि बाळासाहेबांनी मागच्याच वर्षी सांगून ठेवलं होतं की इथले जे काँग्रेसचे बडे नेते आहेत ते बीजेपी मध्ये जातील आणि ते आज घडलेलं आहे. आज ते घडलेलं आहे. म्हणून तुम्ही पूर्णपणे बाळासाहेबांवर विश्वास ठेवा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मीडिया असतो, तर तुम्ही टीव्हीवरचे जे लोक आहेत त्यांना बळी न पडता तुम्ही बाळासाहेबांचा जो मीडिया आहे म्हणजे प्रबुद्ध भारत याचे वर्गणी व्हा. म्हणजे याची वर्गणी किती आहे तर वार्षिक 500 रुपये आहे. वार्षिक 500 रुपये हे प्रबुद्ध भारताची वर्गणी आहे. आणि त्याच्या मार्फत म्हणजे बऱ्याचशा लोकांजवळ व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, अँड्रॉइड मोबाईल आहे, परंतु ते त्या बातम्या पाहत नाही. आणि गावांमध्ये 1-2 जरी प्रबुद्ध भारत येत असला तरी चावडीवर बसून आपण त्याचं वाचन करावं. आणि बाळासाहेबांचं जे काही म्हणणं आहे, रोजचे जे काही अपडेट आहेत हे तुम्हाला नक्कीच त्या माध्यमातून मिळणार आहेत. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपलं जे कार्य आहे हे आपण कार्य सातत्यानं चालू ठेवणं अति आवश्यक आहे. तसेच या येत्या 24 तारखेला आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांचे आगमन होणार आहे आणि यांचं प्रशिक्षण आपल्याला दिल्या जाणार आहे. तर त्या माध्यमातून आपण आपलं जे कार्य आहे ते कार्य कशा प्रकारे करायचं हे सुद्धा तुम्हाला त्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. इतर गावच्या सुद्धा महिला खूप वेळच्या आलेल्या आहेत आणि सगळ्यांची गडबड सुरू आहे. म्हणून मी माझे 2 शब्द इथं थांबवते आणि आपण केलेल्या सर्व सहकार्याबद्दल आपले आभार मानते आणि मग माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय शिवराय. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, प्रकाश आंबेडकर आगे बढ़ो, प्रकाश आंबेडकर आगे बढ़ो.
ज्या महिला चालल्या यांनी नाश्ता घेऊन जा. थोडं थांबा. अल्पाहाराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. थोडं घाई करू नका. अल्पाहार घेऊन जा. आता झालेल्या भाषणाला मार्गदर्शक आमच्या वंदना नितोने